नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत कॉटन मार्केट परिसरात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एमडी मेफेड्रोन ड्रग्सची विक्री करणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला मालवाहक ई रिक्षासह रंगेहात अटक करण्यात आली। अमोल भाऊराव गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गुरुवारी 20 ऑगस्ट पहाटे कॉटन मार्केट येथील कल्पना वाईन शॉपच्या मागे अमोल नावाचा इसम मालवाहक ई रिक्षाने एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीवरून पोलिसांनी परिसरात सापळा रचला। संशयित ई रिक्षा येताच पोलिसांनी तिला घेराव घालून चालकाला ताब्यात घेतले। एनडीपीएस कायद्यानुसार 2 पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीने घातलेल्या शर्टाच्या बाहीमध्ये लपवून ठेवलेल्या 2 झिपलॉक पन्नींमध्ये 5.41 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळून आले। पोलिसांनी 5.41 ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल आणि मालवाहक ई रिक्षा असा एकूण 1,06,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी विरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गोपनीय माहिती मिळाली होती की एक इसम कॉटन मार्केट चौकामध्ये एमडीची विक्री करीत आहे किंवा करणार आहे। त्या अनुषंगानं माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही पंचासह घटनास्थळी गेलो होतो। ही एक इसम ई रिक्षामध्ये संशयित मिळून आला। त्याचा पंचासमक्ष अंगझडती घेतली, तेव्हा त्या अंगझडतीमध्ये 6.41 ग्राम एमडी पावडर आढळून आले। त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला व सदर इस्माला ताब्यात देण्यात आले। सदर इस्माचे नाव आहे अमोल भाऊराव गायकवाड असं आहे, राहणार चिकना, पाचगाव, तालुका कुई। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व आरोपीचा 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। सध्या आरोपी रिमांडमध्ये आहे। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही त्याच्याकडनं एक 6.41 ग्राम एमडी, किंमत 19,230, एक काळ्या रंगाचं मालवाहक ई रिक्षा, त्याची किंमत 80,000 रुपये आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे, असा एकूण 1,09,230 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।